मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। सुपारी प्रकरणात क्लीन चिट मिळण्यासाठी धनंजय मुंडेंनी फडणवीस आणि अजितदादांचे पाय धरले। मुंडेंची चौकशी केली नाही तर महागात पडेल, जरांगेंचा सरकारला इशारा। जरांगेंच्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, तर मतदारसंघातल्या कामांसाठी फडणवीसांना भेटलो, मुंडेंचं स्पष्टीकरण। शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडा, नागपुरातील सेनेच्या बैठकीत शिंदेंच्या मंत्री आणि आमदारांना सूचना। शिवसैनिकांची कामं होत नाहीयेत, आमदारांचा बैठकीत सुरू। शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार फुटणार, ते आमदार मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करतात, आदित्य ठाकरेंचा मोठा दावा। शिंदेंचे आमदार आमचेच, मग त्यांना भाजपात घेण्यात काय अर्थ? शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबतच्या दाव्यांवर फडणवीसांचा पलटवार। विरोधी पक्ष नेतेपदासाठी 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाहीये, भास्कर जाधव संतापले, तर विरोधी पक्ष नेतेपदासाठी आमचा दुराग्रह नाहीये, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील, फडणवीसांचं भाष्य। आदित्य ठाकरेंचं नाव विरोधी पक्ष नेतेपदासाठी येत असेल तर काही विशेष नाहीये, शंभूराज देसाईंचं वक्तव्य, तर अफवांवर विश्वास ठेवू नका, आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर। वेगळ्या विदर्भाशिवाय पर्याय नाहीये, विजय वडेट्टीवार यांची रोखठोक भूमिका। काँग्रेस आंदोलन उभारणार, तर वेगळ्या विदर्भावरती काम सुरू, बावनकुळेंचं मोठं वक्तव्य। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं दीर्घ आजारानं निधन, वयाच्या 96व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कष्टकरांच्या हक्कांसाठी लढणारा नेता। उच्च जातीचं नाव काय? 8वीच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील प्रश्नामुळे मोठी खळबळ, तर रेव्हो एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक डॉक्टर प्रवीण बन्सल यांनी माफीही मागितल्याचं। वंदे मातरमचे तुकडे केले, वंदे मातरमला 100 वर्ष पूर्ण झाले तेव्हा देशभक्तांना जेलमध्ये टाकलं, काँग्रेसनं मुस्लिम लीगच्या दबावाखाली निर्णय घेतला, पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर मोठे आरोप। वंदे मातरमवरील चर्चेमागे पश्चिम बंगालच्या निवडणुका आहेत, जनतेचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न, लोकसभेत प्रियंका गांधींनी सरकारला धारेवर धरलं। इंडिगोची आज 224 विमान उड्डाणं रद्द, कंपनीकडून प्रवाशांना 827 कोटी परत, तर प्रकरण सरकारलाच हाताळू द्या, इंडिगो विमानसेवेच्या गोंधळात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। मुंबईत मागील काही दिवसांपासून राज्यात गारठा कायम, पुढील काही दिवस राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।